नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफी योजनेला ईसीची मंजुरी, तर 2 लाखांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची थट्टा। विजय वडेट्टीवार विधान परिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी। भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला। हर्षवर्धन सपकाळांकडून पंतप्रधानांवर अर्वाच्य भाषेत टीका। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सपकाळांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळिमा फासणारी आणि प्रेमाचे नाटक करून तब्बल 140 तरुणींना गंडा, लाखोंचे कर्ज काढून पसार होणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 या प्रस्तावित कायद्याविरोधात आज बीड शहरात सकल वारकरी समाज व मंदिर संरक्षण समितीच्या वतीने वारकरी, भाविक, श्रद्धाळू आणि हिंदू धर्मप्रेमींनी जोरदार आंदोलन छेडले। हिंदू धर्मातील पुरातन मंदिरे, देवस्थान, मठ, गड आणि संस्थानांच्या जमिनी संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत हा प्रस्तावित कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी दिनांक 26 मे 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयाशी भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली। जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीने शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते। आंदोलनकर्त्यांनी देवस्थान जमीन वाचवा, हिंदू धर्मावरील अन्याय बंद करा अशा घोषणा देत शासनाचा निषेध नोंदवला। गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून या प्रकारामुळे गेल्या 8 दिवसात 2 गंभीर घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांनी गावातील ग्रामस्थांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा गावात सुरू आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। गावकऱ्यांच्या मते चकलांबा परिसरात दिवस रात्र अवैध वाळू वाहतूक सुरू असूनही स्थानिक पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे। एपीआय सचिन इंगळे यांना गावात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीची माहिती नाही का, असा सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत। या प्रकारामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले असून एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्याकडे उपस्थित केला आहे। बीड येथील उमेश दळवी खून प्रकरणातील मुख्य आरोपीला बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। शेख इरफान उर्फ लाला शेख समद वय 35 वर्षे राहणार आमराई बालेपीर बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी संगीता उमेश दळवी वय 28 वर्षे राहणार गोरेवस्ती बालेपीर बीड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती की त्यांचे पती उमेश नवनाथ दळवी वय 35 वर्षे हे एका दारू दुकानात काम करत होते। आरोपी शेख इरफान उर्फ लाला याने यापूर्वीही उमेश दळवी यांना मारहाण केली होती। तर दिनांक 23 मे 2026 रोजी दारू दुकानातील हिशोबाच्या वादातून आरोपीने उमेश दळवी यांना अमानुषपणे मारहाण केली। या मारहाणीत दळवी यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात हत्येचा आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा समांतर तपास बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथक करत होते। पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांनी विशेष तपास पथक तयार केले होते। पीएसआय श्रीराम खटावकर यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत आरोपी हा बालेपीर बीड परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात। दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। तर आरोपीला पुढील तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बीड यांच्या ताब्यात देण्यात आले असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, पोलीस उप अधीक्षक श्री वेंकटराम, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड, पीएसआय श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, राहुल शिंदे, युनुस बागवान, अशफाक सय्यद, मनोज परजने, अश्विन कुमार सुरवसे आणि नितीन वडमारे यांनी मिळून केली। गेवराई जवळील वसंतनगर तांडा येथे दिनांक 24 मे रोजी अचानक भीषण आग लागून शेतकऱ्यांच्या गोट्यामधील गाय, वासरे, घोडे आणि शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आग एवढी भीषण होती की तांड्यातील ग्रामस्थांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावपळ करावी लागली। यावेळी उपसरपंच राहुल चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी संपर्क साधून मदत कार्याला गती दिली।
अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। या भीषण आगीत अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावचे उपसरपंच राहुल चव्हाण यांनी केली आहे। मुक्या जनावरांचा झालेला मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असून या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात मोरेवाडी परिसरातील नवविवाहित तलाठी तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गणेश दत्तू कोळी असे मृत तरुणाचे नाव असून त्यांचा अवघ्या 12 दिवसांपूर्वीच विवाह झाला होता। एका नवविवाहित तलाठी तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने मोरेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे। नवविवाहित दाम्पत्यावर काळाने घाला घातला असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। गणेश कोळी हे चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होते। ते त्यांच्या पत्नीसोबत अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते। त्यांची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत होती। पत्नी ड्युटीवर गेलेली असताना गणेश यांनी खोलीतील लोखंडी हुकला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला। त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत। लग्नानंतर एवढ्या कमी कालावधीतच घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे। गणेश कोळी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। माजलगाव तालुक्यातून जाणाऱ्या शेवगाव पंढरपूर महामार्गावर साधोळाजवळील अबुजवाडी फाट्याजवळ 2 दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली। कमलेश देविदास गायके वय 27 वर्षे व मनोज साळुजी काटकर वय 35 वर्षे राहणार वाहेगाव सोपारा हे दोघे जण सोमवारी दुपारी धोतरजोडा आष्टी येथून माजलगावकडे दुचाकीवरून येत असताना अबुजवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे। याच ठिकाणी त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या सुनील विश्वनाथ गायकवाड वय 25 वर्ष आणि विश्वनाथ काशीनाथ गायकवाड वय 50 वर्ष राहणार रायगव्हाण तालुका परतूर यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली। त्यामुळे भीषण अपघात होऊन या अपघातात कमलेश देविदास गायके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मनोज साळुजी काटकर तसेच सुनील विश्वनाथ गायकवाड आणि विश्वनाथ काशीनाथ गायकवाड हे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, तर घटनेची माहिती मिळताच माजलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।